या सकाळचे 11 वाजले आता. मला उशीर झाला. अजून 1 घंटाभर लागेल वाटलं मला. कारण की आता मला जायचं आहे वॉशिंग करायला, CNG भरायला. आज गाडी देऊन घेणं लय गरजेचं आहे बरं का. मी माझं पिल्लू चालला. काय म्हणते पिल्लू? ये इकडं साईडला ये. विषय काय झालं माहिती आहे का? रात्री आम्हाला वाजले 1. कारण की आम्ही रूम चेंज केले. हे बेकार रूम होता. हे निवळ काय सांगा तुम्हाला आता रूमची कंडिक्शन. बाथरूम नाही काय नाही. पण कमाल मला ह्या गोष्टीची वाटते की आमची सासू सकाळी 7 वाजता जाते आणि रात्री 11 वाजता घरला येते. आपण थोडाफार मेहनत केलो की थकून जातो. आता बसलो इडली खायला. मेन आमचा पिल्लू खा ना. हो हा छान आहे का? पोहे घेऊन न्यायला आलतो. म्हणलं आपल्या पिल्लूला चारावं एखादी इडली. पास्काला आजपैकी इडली वडा. अरे पिल्लू छान आहे का? हां म्हटलं घरी काय बनत नाही आपल्या, बाहेर चाललेलं बरं. हा पण पटकन सव लावावं लागतं. इडली खाणं, वडा खाणं, याच्यात त्याचं सगळं सव लावून ठेवावं लागेल. नुसतं आईस्क्रीम आणि ज्यूसच मागते. वा मजा आलं बरं का. खा पिलू पटकन. बघितलं का सकाळ सकाळी मार्केट कसलं भरले वाकडमध्ये. पूर्ण हॉटेल आहेत बरं का इकडं. सगळं भेटते का, रोल वगैरे सगळं भेटतं इथं. चांगलं मोठं मार्केट आहे. हां हे खाणं आहे, हे छान असतंय वडा. वा वा बघ तू थोडा खाऊन बघ. हाय हाय छान आहे का? हां फर्स्ट क्लास पैकी. आता पोहे घेऊन जातो घरी. आपल्या पिल्लूला चारावं म्हणलं बाहेर. काय इडली. लेकरांना कसं सकाळ सकाळी खायचं सवय लावावं लागते बरं का. हां तिकडलं रूम सोडून लय पश्चाताप झालं मला खरं सांगतो. विषय काय झालं माहिती आहे का? लांब होतं माझा धंदा होत नव्हता म्हणून मी म्हटलं आपलं चला इकडं रूम बघावं. पण बाथरूममुळं जरा कॅन्सल झालं. काय करावं नाविलाचं. मजा येऊ लागली इडली वडा खायला. होय पिलो छान आहे का? कधी कधी बाहेर खावं घालावं लागते. फर्स्ट क्लासपैकी इडली वडा डोसा हे सगळे चारून सवय लागलो. हां काय मग तेच खातोय ना आपण. हां खा पटकन. तिकडं होय कोंबडा. हां कोंबडा आहे कोंबडा. कोंबडे बघत हो. कोंबडा आहे का? हां कसं करते कोंबडा? हां तू सांग ना. पॉक 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 तू कर बर. खा पटकन आपणाला जायचं ना. झालं नाश्ता आमचं. 5 क्लास निघालो आता. आमच्या पिल्लूला ज्यूस प्यायचा. होय पिल्लू काय प्यायचं आहे? ज्यूस प्यायचं आहे म्हण ज्यूस. आपल्या पिल्लूला ज्यूस प्यायचा. सकाळी सकाळी काय ज्यूस काय भेटत ना. फिरून फिरून परेशान झालो आता. होय पिल्लू लस्सी प्यायची. चला ज्यूस हुडकावा आता. आलो बाबा फायनली घरी. लय वेळ पोहे उडकून परेशान झालतो. आपल्या पिल्लूला ज्यूस पण हुडकायचं होतं. त्याच्यामुळं उशीर झाला. एक तर ऊन जास्त आहे बाहेर. आता पटापट नाश्ता करायचं, नेट जायचं, CNG भरायचं, मग आपलं अगोदर गाडी वॉशिंग करून घ्यायचं. ठीक आहे. बसलो आता थंड वाऱ्याला. फिरावं लागते उगत दणकून इकडून तिकडं. या ऑटो घेतल्यापासून का नाही, ऑटो घेतल्यापासून मला बिलकुल वेळ भेटणार गेले. गुडघे कामातून गेले आणि ऑटो घेतल्यापासून मला बिलकुल वेळ भेटत नाही. मी म्हटलं आता रविवार पण आहे. थांब रे पिल्लू बोलू दे. थांब की तोडा. म्हटलं आज रविवार पण आहे. काल उशीर झाला तर मला झोपायला किती 1:30 वाजलते कमसे कम. 1-1:30 वाजलते
जेवण वगैरे करून पार झोपायला 2च्या पुढं गेला टाईम. तिकडं पोहे बनवायला सुरुवात झालेला आहे. आता पोहे बनवून झाले की खातो आणि रटावून निघतो. ठीक आहे. तुम्ही जरा सपोर्ट करत जावा आपल्या व्हिडिओला, लाईक करत जावा. टाटा बाय बाय.